नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. मांजरेवाडी तालुकाखेड गावातील अल्पवयीन मुलीचे अपहरण, अत्याचार आणि नंतर निर्घुणपणे खून करण्यात आला होता. नराधम आरोपी गावातलाच असल्यामुळे गेली 8 दिवस मोठा तणाव निर्माण झाला होता. 2 दिवसांपूर्वी आरोपीच्या घरी अज्ञातांनी पेटवले होते. राजगुरुनगर शहरात आरोपीला फाशी होण्यासाठी कॅन्डल मार्च काढण्यात आला होता. तसेच चाकण परिसरातही मोर्चे काढण्यात आले होते. रविवारी दिनांक 20 एप्रिल रोजी अल्पवयीन मुलीचा दशक्रिया कार्यक्रम दुःखमय वातावरणात पार पडला. काही अनर्थ घडू नये म्हणून पोलिसांनी आरोपीच्या घरासमोर बंदोबस्त ठेवला होता. मांजरेवाडी येथे दशक्रिया घाटावर न्याय मिळालाच पाहिजे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे असे फलक गावकऱ्यांनी लावले होते. विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्यासह मोठा जनसमुदाय उपस्थित होता. आरोपीला फाशी झालीच पाहिजे अशी अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली वाहताना सांगितले. यावेळी अश्रूचा बांध आवरत नव्हता. यावेळी आमदार बाबाजी काळे, बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे, शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा निर्मला पानसरे, माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, बाबा राक्षे, बँकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल, संचालक किरण आहेर, राजेंद्र सांडभोर, गणेश ठिगळे, रामदास धनवटे, बाजार समिती संचालक माणिक गोरे, सयाजी मोहिते आदी मान्यवर आणि सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. निंदनीय आहे आणि त्या भूमिकेतून पहिल्या दिवसापासून आपले पीआय मोरे साहेब या ठिकाणी होते. 1 महिन्याच्या आत ह्या सर्व तपासाला वाचा फोडून त्या ठिकाणी चार्जशीट सबमिट करण्याचा कैलास कुमारी हिला अखेरचा निरोप देण्यासाठी आमच्या समाजामध्ये सुरक्षित आहे ही भावना आमच्या मायांच्या मनामध्ये ज्या वेळेस निर्माण होईल तीच खरी श्रद्धांजली. रायगड जिल्ह्यातील वाकण आणि पुणे जिल्ह्यातील उद्योगनगरी चाकण ही दोन्ही गावे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 यावर येतात. म्हणजे ही दोन्ही गावे या एकाच महामार्गावर आहेत. हा महामार्ग ABCD अशा टप्प्यात खूप मोठ्या अंतरावर कोकण ते मराठवाडा असा विविध राज्य महामार्ग एकत्रित करून राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात आला आहे. हा महामार्ग राजगड जिल्ह्यातील मुरुड, नांदगाव, रोहा, पाली, वाकण, खोपोली ते पुढे तळेगाव, चाकण, शिक्रापूर, शिरूर व बीड जिल्ह्यातील केजपर्यंत विस्तारलेला आहे. तळेगाव, चाकण ते शिक्रापूर दरम्यानचा हा 548D महामार्ग केवळ राजकीय अनास्थांनी मागील 25 वर्षांत होऊ शकला नाही. चाकण भागात हा महामार्ग 548D म्हणून ओळखला जातो. हाच 548A महामार्ग रायगड जिल्ह्यात मात्र असा प्रशस्त व सिमेंट कॉन्क्रीटचा झाला आहे. मात्र दोन्ही जिल्ह्यांत रस्त्यांची स्थिती फारच भिन्न असून तळेगाव, चाकण ते शिक्रापूर दरम्यान हा महामार्ग वाहतूक कोंडीचा आणि अपघातांचा महामार्ग म्हणून सर्वश्रुत आहे. तोच मार्ग प्रशस्त आणि वाहतुकीसाठी सोयीस्कर म्हणून ओळखला जातो. चाकण, तळेगाव व शिक्रापूर आणि नगर रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी शिरूर, खेड, कर्जत असा नवीन मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रस्तावित केलाय. या प्रस्तावित मार्गामुळे मराठवाडा येथून मुंबईकडे जाणारी वाहतूक शिरूर, खेड मार्गे थेट कर्जतला जाणार आहे. मागील अनेक वर्षांपासून फक्त कागदावरच असलेल्या या मार्गासाठी आता शासन दरबारी हालचाली सुरू झाल्या असून पुढील आठवड्यात शासनाकडून या प्रकल्पाला मान्यता मिळणार असल्याची माहिती बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे. पुणे येथे या प्रकल्पाचा सविस्तर आढावा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी नुकताच घेतला. सद्यस्थितीत मराठवाडामधून येणाऱ्या वाहनांना मुंबईला जाण्यासाठी चाकण, शिक्रापूर, तळेगाव या मार्गे मुंबईला जावे लागते. चाकण आणि शिरूर येथील MIDCमुळे नगर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी असते. माल वाहतूक करणारी वाहनांना जाण्यासाठी सध्या एकच मार्ग अस्तित्वात आहे. त्यामुळे हा नवीन मार्ग पुढे आलाय. या महामार्गाची आवश्यकता मागील अनेक वर्षे व्यक्त होत होती. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे देशांतर्गत सर्व प्रमुख कॉरिडॉर हे मुंबईशी जोडलेले असणे ही प्राथमिक गरज आहे. मराठवाड्याचा मोठा भाग आणि अहिल्यानगर या क्षेत्रातील मुंबईला जाणारी वाहतूक मुख्यतः पुणे मार्गे जाते. या मोठ्या प्रमाणातील वाहतुकीचा थेट परिणाम पुणे शिरूर या रस्त्याच्या भागातील वाहतूक कोंडीत होतो. नगर रस्त्यावरील ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विविध पर्यायांचा विचार करण्यात आला होता. त्यानुसार शिरूर मार्गे थेट कर्जत जाणाऱ्या रस्त्याचा एक पर्याय समोर आला. मल्टी नोडल कॉरिडॉर म्हणून हा मार्ग ओळखला जाणार असून हा मार्ग 4 पदरी असणार आहे. शिरूर, पाबळ, राजगुरुनगर, शिरवली मार्गे पाईट, वांद्रे, कर्जत असा सुमारे 135 किलोमीटरचा मार्ग प्रस्तावित असून कर्जत मार्ग पुढे पनवेल, उरणला जोडला जाणार. या नवीन मार्गामुळे मुंबईला जाण्यासाठी आणखी एक मार्ग उपलब्ध होणार आहे. या मार्गामुळे औद्योगिक आणि कृषी क्षेत्राला चालना मिळणार. भूसंपादन तसेच रस्ते बांधण्यासाठी सुमारे 12,000 या प्रकल्पासाठी 670 हेक्टर जागेचे संपादन करावे लागणार आहे. BOT तत्वावर प्रकल्पाची उभारणी होणार असून या मार्गावर 5 बोगदे असणार आहे.
या मार्गावर 6 मोठे पूल, 48 लहान पूल असणार आहेत. चाकणमधील दावडमळा येथे श्री संत सावतामाळी तरुण मंडळ आयोजित अखंड हरिनाम सप्ताह सांगता उत्साहात झाली. खेड तालुक्यातील पूर्व भागातील 12 गावांना समर्थ फाउंडेशन यांच्या वतीने मोफत पाणी वाटप उपक्रम सुरू करण्यात आला आहे. कनेरसर परिसरातील आज याचा शुभारंभ करण्यात आला. दुष्काळग्रस्त जी गावं आहेत त्या गावांसाठी खऱ्या अर्थानं मागील काही दिवसात कडकडीत उन्हामुळे एकीकडे गोदामे आणि कंपन्यांना आग लागल्याच्या घटना वाढतायत, तर दुसरीकडे वनहद्दीत लागलेल्या वनव्यांमुळे खेड तालुक्यात वनसंपदेचं मोठं नुकसान होत आहे. नव्यानं लावलेले रोपे आणि संवर्धन केलेली झाडं सुद्धा यात खाक होत आहेत. शिवाय येथील पशुपक्ष्यांचा अधिवास नष्ट होतोय. स्थानिक नागरिक आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून वनवा भिजवण्यासाठी शर्थीचे प्रयत्नही केले जात आहेत. मात्र उष्मा वाढल्यानं क्षणात आग पसरते. वन्यसृष्टी नष्ट होत असण्याच्या मार्गावर आहे. खेड तालुक्यात अनेक भागात असे वनव्यांचे चित्र पाहायला मिळत आहे. उन्हाळ्यात वाढत्या वनव्यांमुळे अनेक परिसरातील जंगले बेचिराख होण्याच्या घटनात वाढ झाली आहे. हे वनवे निसर्ग आणि मानव निर्मित दोन्ही प्रकारचे असून ते वेळीच रोखून वनसंपत्तीचे जतन करण्याच्या दृष्टीनं वन विभागानं डोंगर परिसरातील स्थानिक नागरिकांच्या पुढाकारानं जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबवण्याची गरज आता निर्माण झाली आहे. सुरेश नामदेव नाईकरे यांची कमान तालुका खेड विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी तसंच रखमाबाई गोविंद रोकडे यांची व्हाईस चेअरमनपदी निवड करण्यात आली आहे. खेड तालुक्यात ग्रामीण भागात देखील लग्न सोहळे दिमागदार पद्धतीने साजरे होत आहेत. लग्नापूर्वी केळवणसारखे कार्यक्रम देखील असे दिमागदार पद्धतीने साजरे होत आहेत. त्याचप्रमाणे डेस्टिनेशन वेडिंग देखील अलिबाग सारख्या ठिकाणी दिमागदार पद्धतीने साजरे होत आहेत. चाकणमधील असाच एक विवाह सोहळा चक्क अलिबागला समुद्र किनाऱ्यावर मंडप उभारून थाटात संपन्न झाला. अनेक वऱ्हाडी मंडळींनी देखील येथील बीच आणि समुद्र किनाऱ्याचा थरार अनुभवला. अलिबाग येथील काशीद बीचचे सौंदर्य पाहण्याचा आनंद अनेकांनी अनुभवला. एक अल्पवयीन मुलगी कबड्डीपट्टू होती. तिला जिल्हाधिकारी व्हायचे होते, पण एका नराधमाने तिचं आयुष्य नेस्तनाबूत केलं. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशी देण्यासाठी प्रयत्न करणार असे विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी सांगितले. मांजरेवाडी धर्म तालुका खेड येथे एका नराधमाने 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा दगडाने ठेचून खून केला. ही घटना निंदनीय असून माणुसकीला काळिमा फासणारी आहे. पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी आणि विचारपूस करण्यासाठी विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी सदर गुन्ह्यासंदर्भात स्थानिक पोलिसांशी बोलण्यासाठी आणि गुन्ह्याची माहिती घेण्यासाठी रविवारी दिनांक 20 एप्रिल रोजी दुपारी मांजरेवाडी तालुका खेड येथे पीडित कुटुंबियांची ही भेट घेतली. नराधम आरोपी नवनाथ मांजरे याच्या अटकेनंतर पोलीस तपासात आणखी काय काय समोर आलंय याची माहिती गोरेंनी घेतली. त्यानंतर पीडित कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. या संदर्भात पोलिसांनी काय काय तपास केला, काय कारवाई केली, आरोपी पकडला गेला
राजगुरुनगर नगर परिषदेच्या करवाढी विरोधात येत्या दिवसात नगर विकास खाते असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले। याबाबत माजी खासदार म्हाडाचे अध्यक्ष आढळराव पाटील काय म्हणाले ते पाहूया। राजगुरुनगर परिषदेची ही जी करवाढ आहे मला तरी प्रथमदर्शनी पाहता 23-24ची कर मागणी पर्टिक्युलर प्रॉपर्टीला एखाद्या वास्तूला 2024 रुपये लागते। आता नवीन सुधारित कर मागणी डिमांड आहे ती 96,000 आहे, म्हणजे 48 पट इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जी झालेली आहे। मी मगाशी आपले CEO गडकळ यांच्याशी फोनवर बोलून म्हटलं हे अन्यायकारक आहे। त्यांचं म्हणणं आहे की ह्या सगळ्यांना सरसकट असं नाही आहे, ज्या काही कमर्शियल प्रॉपर्टीज आहेत त्यांना जे झालेलं आहे तेच आम्ही दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करतो आहे, परंतु दुरुस्ती करण्यापेक्षा या सर्व जनतेचं मागणं आहे की स्थगिती दिली पाहिजे चाकणच्या धर्तीवर। त्याप्रमाणे मी उद्या माझी तशी आदरणीय एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर म्हाडाच्या संदर्भामध्ये एक आढावा बैठक आहे, मीच बोलवलेली बैठक आहे, त्यांनी वेळ दिलेली आहे, अर्धा एक तास त्या बैठकीमध्ये हा विषय पण मी त्याच्या कानावर घालणार आहे, कारण आणि त्याचा पाठपुरावा करून सुद्धा तातडीने याला स्थगिती मिळेल अशा प्रकारचा मी प्रयत्न करतो। खेड तालुक्यातील वराळे गाव येथे भीम योद्धा ग्रुपच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। सर्वाधिक रहदारीचा आणि वाहतूक कोंडीचा भाग म्हणून सर्वत्र कुप्रसिद्ध असलेला चाकण परिसर मागील काही काळात नागरिक आणि वाहतूक पोलीस यांच्यातील वादातून देखील चर्चेत येऊ लागला आहे। काही घटनांमध्ये वाहतूक पोलीस अरेरावी करतात, तर काही घटनांमध्ये प्रवासी देखील पोलिसांना भिडत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। पुणे नाशिक महामार्गावर स्पायसर चौक येथील असाच एक वाहन चालक आणि वाहतूक पोलिसांचा व्हिडिओ समोर आला आहे। तीर्थक्षेत्र श्री भीमाशंकर येथे अखंड हरिनाम सप्ताह व स्वाहाकार यज्ञ अशा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।